ब्रेकनंतर पुन्हा एकदा स्वागत. मी चर्चा करतोय राज ठाकरे यांचा विकास आराखडा कसा आहे, त्याच्या मनात काय आहे ते. राजी, बेरोजगारांविषयी तुमचं खूप कॉन्सन्ट्रेशन असतं. तुम्ही घाटकोपरच्या सभेमध्ये बोलला होता की जे बाहेरून येतात त्यांना रोजगार मिळतो, पण भूमिपुत्रांना रोजगार मिळत नाही. आत्ताचे जे नियम आहेत त्याच्यानुसार भूमिपुत्रांना काम मिळालं पाहिजे असं कायदा सांगतो. त्याची अंमलबजावणी का होत नाही? पण प्रत्येक वेळेला भूमिपुत्रांची लढाई राष्ट्रवादी पण लढते, काँग्रेस पण म्हणते भूमिपुत्रांना मिळालं पाहिजे, शिवसेनाही म्हणते, भाजपही म्हणते, जो पक्ष येतो तो म्हणतो. कसं आहे, या आता साधी गोष्ट आपण लक्षात घेऊया. मुळात जे उद्योगधंदे येतात त्या उद्योगधंदा जो येतो त्याला जर समजा तुम्ही ही अट घातलीत की तू स्थानिक मुलांनाच रोजगार दिला पाहिजे, जसं इतर राज्यांमध्ये होतं, तसं जोपर्यंत आपल्या राज्यकर्त्यांकडनं ती गोष्ट सांगितली जात नाही तोपर्यंत ते कशाला ऐकतायत? असा कायदाही आहे ना भूमिपुत्रांना. म्हणूनच सांगतो ना, तुम्हाला कायदा करायची गरज नाहीये, तुम्हाला त्याची अंमलबजावणी करण्याची गरज आहे. आणि ती अंमलबजावणी यांची होणार नाही, कारण ह्यांचे जे उद्योगधंदे येतात त्या उद्योगपतींशी ह्यांचे संबंध. काय करणार तुम्ही? येणाऱ्या कोणत्याही गोष्टीच्या सँक्शनसाठी जर समजा तुम्ही पैसे घेणार असाल तर तुम्हाला थोबाड जातं का बोलायला त्या उद्योगपतीकडे की आमची मुलं घे म्हणून? त्याचे संबंध असल्यामुळे ते कोणीच काय बोलत नाही, कोणीच काय बोलत नाही. तुमच्या आता सत्ता दिल्यावर हे बदलेल 100%. इतके प्रयोग केलेत ना आतापर्यंत राज्यावरती, हा एक प्रयोग करून बघा. पण राजी, एक सर्वसाधारण लोकांचं मत आहे की सत्ता मिळाली की सगळे तसेच होतात. पण त्याला मग काय करणार तुम्ही? आता तुमचं मतच तसं असेल तर तुम्ही काय करणार? मग आहेत त्या गोष्टी भोगत राहा. अजून काय मी सांगू? मग प्रश्न असा आहे, तुम्ही परत त्यांच्याच हातात सत्ता देणार ना? मग ज्यांनी नागवला महाराष्ट्राला, ज्यांनी वाट लावली महाराष्ट्राची, मी एक नवीन प्रयोग करा म्हणून सांगतोय, आणि त्याच्यामध्ये तुम्ही जर म्हणत असाल की तुम्ही कशावरनं मग परत त्यांनाच देणार आहात का? ज्यांनी वाट लावली त्यांनी महाराष्ट्राची त्यांना. तुमच्यावर आरोप होतात, तुमच्या पक्षावर आरोप होतात की हे सगळे मुद्दे मांडण्यासाठी, मराठी अस्मिता मांडण्यासाठी जो तुमचा मार्ग आहे तो काही लोकांना पसंत नाही आहे. हे बघा, मी आज विरोधी पक्षात आहे, मला तुम्ही मार्ग ठेवला नाहीत. मला आता सत्ता द्या, मी कायद्याने हा मार्ग काढतो. ती गोष्ट मी करतो. मी काय सरकार आल्यानंतर परत तोच मार्ग आहे का? आणि एक मिनिट, त्या मार्गावरती मला का जायला लावलं तुम्ही? तुम्हाला जर निवेदनाची भाषा कळत नसेल, दुसरा मार्ग कोणता उरतो? म्हणजे साधी गोष्ट आहे, ज्यावेळेला टोल नाके फोडले त्याच्यानंतर तुम्ही टोल नाके बंद करणार. मग ज्यावेळेला आम्ही पहिल्यांदा सांगितलं की टोल नाक्यावरती असं गोष्टी होतात ते बंद करा, निवेदनाची भाषा नाही कळली. हे तुम्ही एक राजकीय पक्षाचा प्रमुख म्हणून हे कायदे तुम्ही अंमलात आणू शकता? म्हणजे? सरकारवर दबाव आणणं, तुमच्या विरोधी पक्षातले तुमचे जे आमदार आहेत त्यांना सांगून सरकारला अंमलबजावणी करण्यास भाग पाडणं. असं नाही होतं. तुम्ही तिथे बसलात ना स्वतः की त्याच्यानंतर ह्या गोष्टी होऊ शकतात. मग इथे या गोष्टी व्हाव्यात म्हणून किती काळ भीक मागायची यांच्याकडे? तुम्ही सांगून सुद्धा त्यांचं लक्ष जात नाही. आता किती वेळ चालू होतं टोलचं प्रकरण? आता शेवटी तुम्ही त्याच्यानंतर 44 टोल नाके महाराष्ट्रातले बंद केलेत ना. कसं असतं, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, या सगळ्याच्या मधला मला असं वाटतं की समाजाने ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे. त्याच व्यक्तींना आणि त्याच पक्षाला जर समजा तुम्ही निवडून देणार असाल तर ही परिस्थिती कधीच नाही बदलणार. तुमच्या विकास आराखड्यामध्ये अशोक सम्राटाचं नाव आहे. हो. त्यावेळेचा जो भारत होता, त्यावेळेला जे काही त्यांच्या अधिपत्याखाली जे देश होता तो कालांतराने का नष्ट होत गेला? कारण तुम्ही खूप विकास आराखड्याला मांडताना त्यावेळी सम्राट अशोकाला लोकांचं हित, देश कसा असावा, त्या काळातल्या समाजाबद्दल मला फारशी काही कल्पना नाही. आता प्रश्न असा आहे, पण एक आपल्याकडचा राजा सम्राट अशोक हा अशा प्रकारचं एक विजन डॉक्युमेंट क्रिएट करतो, त्याची एक शिलालेख तयार करतो. मला असं वाटतं की मी ज्यावेळेला
ब्ल्यूप्रिंट करायला सुरुवात केली, विकास आराखडा सुरुवात केली, आणि त्याच्यानंतर मी ज्यावेळेला पाहत होतो की जगात कुठे काय झालंय का, काय होत होतं, आणि त्याच्या ते रेफरन्सेस शोधत असताना त्याच्यामध्ये मला आपल्याच घरची गोष्ट दिसली. आणि मला असं वाटलं, अरे वा, म्हणजे कसं आहे, माझा असा दावा कधीच नाही आहे की बाबा विकास आराखडा करणारा पहिला माणूस मी. जगात झालेत अशा प्रकारचे डॉक्युमेंट. पण मला म्हणायचं आहे की अशा प्रकारे मी ज्या प्रकारे केले, असं आजपर्यंत आपल्याकडे भारतात काही झालंय का? नाही. नाही, महाराष्ट्रात तर अशा प्रकारचे डॉक्युमेंट घेऊन याचं कारण त्या प्रकारची आपल्या राज्याबद्दलचं जे एक प्रेम, किंवा त्या प्रकारे काय व्हायला पाहिजे, आपण जे जगात पाहतो ते जगामध्ये जे होते ते माझ्या महाराष्ट्रात का नाही होते, काय कमी आहे माझ्या महाराष्ट्रात, मग अडलंय कुठे, मग त्याच्यावरची सोल्युशन्स काय असली पाहिजेत, ती शोधणं आणि ती समोर मांडणं, मला असं वाटतं, मला वाटलं हे माझं काम आहे. पण जेव्हा यशवंतराव चव्हाण मुख्यमंत्री होते, त्याच्यानंतर काही मुख्यमंत्री झाले, त्यांच्यापुढे अशा प्रकारचं विजन कधीच आलं नाही की अधिकारी वर्ग त्यांना करू देत नाही? काय तुमचा अभ्यास आहे? काय, मी तुम्हाला विलास एक गोष्ट सांगू का, तुम्ही ज्या वेळेला सत्तेवरती येता किंवा तुमच्या हातामध्ये या प्रकारच्या गोष्टी येतात, पहिलं जर समजा तुम्ही एक गोष्ट ठरवलीत ना की मी यातनं नाही पैसे खाणार, मी काम करून दाखवेन, ज्यावेळेला अशा प्रकारचा विचार करून जर समजा तुम्ही पुढे गेलात, 100% कामं होतात. तुम्ही म्हणाल की पक्षाला पैसे लागतात का? हो लागतात. निवडणुकीत लढवायला पैसे लागतात का? हो लागतात. पण ते उभे राहतात, ते त्यावेळेला उभे राहतील, त्याच्यासाठी तुम्हाला राज्य ओरबाडायची गरज नाही आहे ना. प्रत्येक गोष्टीमधनं, टेंडरमधनं, ह्याच्यातनं पैसे खा, त्याच्यातनं पैसे खा, असं करून तुम्ही राज्य खलास करणार, वाट लावली. मग माझा साधा प्रश्न आहे की ही परिस्थिती का निर्माण झाली? एखादा मंत्री असेल, आमदार असेल, त्याला पुन्हा 5 वर्षांनी निवडून यायचं, तर त्याला चांगलं काम करावंसं वाटत नाही की अधिकारी वर्गाच्या सांगण्याप्रमाणे तो काम करतो? कारण सरकार त्यातलं बऱ्याचशा वेळेला ह्यांना खातीच नाही कळत, आणि कळली तर त्या अधिकाऱ्यावरती ते इतके अवलंबून असतात की बाबा तूच पैसे आणून दे आता आम्हाला ह्या सगळ्या गोष्टीतनं. अधिकारी एक अर्ध्या तासात कळतो मंत्री काय तो लायकीचा. बरं, अकाउंटेबिलिटी कोणाला आहे? अधिकाऱ्यांना नाहीच आहे. हा, माझा तोच प्रश्न आहे की पुन्हा 5 वर्षांनी त्याला निवडून यायचं असतं, सत्ता त्याच्या हातात असते, म्हणजे मंत्र्यांच्या सांगण्यावरून सगळं राज्यकारभार चालला पाहिजे, तो चालत नाहीये का? मंत्र्यांच्या सांगण्यावरून राज्यकारभार चालला पाहिजे पेक्षा मंत्र्याला खातं तर कळलं पाहिजे. म्हणजे आता साधी गोष्ट सांगतो, कसं आहे, उदास आहे ते सगळे, आतून इच्छाशक्ती मेलेली आहे, ह्यांची फक्त तोंबड्या भरण्याचे फक्त धंदे चालू आहेत. मी आता साधी गोष्ट, त्या नाशिकला जिकडे ते पांडव लेणे आहेत, त्या पांडव लेण्याच्या खालची जमीन जी आहे, 35 एकराची जमीन आहे, ते 35 एकराच्या जमिनीवरती मी वन खात्याची जमीन आहे की बाबा चांगलं छान बोटॅनिकल गार्डन मला तिकडे करायचं आहे. माझी नाशिककडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे, नाशिक शहर हे गार्डन सिटी म्हणून ओळखलं गेलं पाहिजे. फार अप्रतिम शहर आहे ते. ही सगळी आपली शहरं, ही जी काही बाट लागली, याचं कारण ओपन स्पेसेस तुम्ही ठेवले नाहीत. आणि तिकडे मला एक बोटॅनिकल गार्डन, जसं गोदा पार्क मी करतोय तसं हे इथे एक पार्क करतोय, तिकडे एक शिवाजी मैदान आहे ते आता डेव्हलप करतोय. अनेक गोष्टी ह्या मोठमोठ्या की लोकांना बरं वाटलं पाहिजे त्या शहरामध्ये, ते करायला गेलो. मी पतंगराव कदमांना भेटलो, म्हटल्यावर अशी वन खात्याची जमीन आहे, म्हटलं ती तुम्ही नाशिक महानगरपालिकेला हँडओव्हर करा, जमीन तुमचीच राहणार, जमीन कोणाची होणार नाही, ती वन खात्याची जमीन आहे. म्हटलं डेव्हलप आम्ही करतो. राज्य बघायला लागेल ह्याच्या अगोदर कुठे काही झालंय का असं. अच्छा, तर मी म्हटलं झालं नसेल तर मग करा ना, म्हणजे दुसरं तुम्हाला उदाहरण सापडत नसेल तर मग उदाहरण तयार करा ना. इन्फ्रास्ट्रक्चर मध्ये आपण अजूनही अडकून पडलोत का? नुसतं इन्फ्रास्ट्रक्चर नाही, हा भाग तसा नाही आहे. प्रश्न असा आहे की आपल्या म्हणजे आज बघा ना, साधी गोष्ट, 10वी पास झाला बरोबर, आपल्याकडे इतकी कॉलेजेस नाहीत जितकी मुलं बाहेर पडतात. आपल्याकडे जन्माला येणाऱ्या मुलांची संख्या आणि शाळांचे प्रमाण हे काय एकमेकांना मॅचच होत नाही. म्हणजे कशाचा कशाला लिंकच नाहीये. मला अजूनही आठवतं, मी शाळेमध्ये असताना वर्गामध्ये
इथपर्यंत बेंचेस आलेले असायचे की साधारणपणे त्या आमच्या त्या काय शिक्षिका म्हणजे सुरुवातीला खूप स्पेस असायची म्हणजे फळा आणि त्या ह्याच्यामध्ये. आणि मग जसं जसं पुढे जायला लागलं तसं असं ते, कारण मुलं पण वाढतात मधल्या ह्याला वर्षांना, काही बाहेरून काही मुलं येतात, बरोबर आहे. सो ते करत असताना त्यातला फळा आणि बेंच याच्यामधलं अंतर कमी व्हायला लागलं. नंतर नंतर ते जे मास्तर बसायचे त्यांच्या समोरचं जे टेबल आहे ते टेबल गुल झालं, कारण एकच व्यक्तीसाठी जागा राहायला लागली. आता हे मी असतानाच म्हणतोय, आजची मग परिस्थिती काय असेल? आज मला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट वाटते की आज एक डॉक्युमेंटरी आहे त्या ह्याच्यावरती, यूट्यूबवरती, मी तुम्हाला ती पाठवून देईन, त्याचे हे लिंक पाठवून देईन तुम्हाला. पॉप्युलेशनवरची ती आहे. आणि साधारणपणे 2050ला जगाची लोकसंख्या काय असेल, बरोबर. आता जगाच्या लोकसंख्येनुसार आत्ता जगात काय विचार चालू आहे? त्यांनी असं सांगितलंय की अमेरिकेमध्ये भविष्यात 2050ला 85% लोक अमेरिकेतली ही शहरात येतील. आता 85% लोक जर शहरांमध्ये येणार असतील तर त्या शहराचं नियोजन आत्तापासून झालं पाहिजे. आता त्याच्या नियोजनाला त्यांनी सुरुवात केली. जपानमध्ये सुरुवात आहे, चायनामध्ये आहे, युरोपमध्ये आहे, अमेरिकेत आहे, ऑस्ट्रेलियामध्ये आहे. आता ते देश जर इतका पुढचा विचार करून पॉप्युलेशनचा, लोकसंख्येचा अंदाज बांधून जर आजपासून रचनेला हात घालू शकतात, तर आज आमच्याकडची जी परिस्थिती आहे त्याच्यावरती आज रचनेला आम्ही हात घालत नाही आहोत. 50 वर्षानंतरचं कोण विचार करतंय इकडे? माझा प्रश्न तोच होता, म्हणजे मी विचारणारच होतो, तुम्ही आधी सांगितलं वाढती लोकसंख्या आणि आपले जे रिसोर्सेस आहेत याच्यामध्ये खूप तफावत आहे. नाही, तफावत असेल तर सोर्सेस वाढवा ना. तुमचं लोकसंख्येचा असेल, पोल्युशन असेल, ट्रॅफिक असेल. मग आता साधी गोष्ट, जशी अशी व्हेकल्स वाढत आहेत आपल्याकडे, अशी किती व्हेकल पार्किंगसाठी, गाड्यांच्या पार्किंगसाठी अशा किती जागा आपण निर्माण केल्या? मी माझ्या विकास आराखड्यामध्ये दिलेली गोष्ट आहे ती. आज जेवढी मैदानं आपल्याकडे आहेत, बरोबर आहे, ती वरती तशीच मैदानं ठेवून तुम्ही त्याच्या खाली जर अंडरग्राऊंड पार्किंग केलं तर किती गाड्या त्या एरियातल्या राहू शकतील खाली? तुम्हाला रस्ते मोकळे करता येतील. आज परिस्थिती अशी आहे की गल्ल्या गल्ल्यांमध्ये सगळीकडे ज्या गाड्या उभ्या आहेत, उद्या जर कुठची एखादी घटना झाली, तिकडे आग लागली, फायर ब्रिगेडचा बंबई जाऊ शकत नाही. हे सरकारने कधीच याचा विचार तरी केलाय का या गोष्टींचा? कधी विचार करताय का? नाही तर झालं असतं ना आतापर्यंत. हे शक्य होतं, म्हणजे जर मनात आणलं असतं तर हे शक्य होतं. जगात कुठची गोष्ट शक्य नाही. मी नेहमी सांगतो, पुरुष गरोदर राहणे ही गोष्ट सोडली तर जगात इम्पॉसिबल गोष्ट नाही. आणि ह्यांना राज्य म्हणून काही सुचत नाही, दिसत नाही. तुम्ही हे सगळे मुद्दे मांडत असताना तुम्हाला नोटीस आलेली आहे, म्हणजे सगळे की तुमचं हे स्टेटमेंट आहे ते कायद्याला धरून नाहीये, कुणाला बंदी करू शकत नाही, काय हे सगळं तुम्हाला फेस करावं लागतंय. काय तुमची प्रतिक्रिया आहे? काही नाही, मला जे करायचं तेच मी करणार. मला नाही कोणी अडवू शकत. माझ्या राज्यातल्या मुलांना, माझ्या राज्यातल्या मुलींना जर महाराष्ट्रात कामं मिळणार नसतील तर कुठे मिळणार? त्यांच्या पहिल्यांदा त्यांच्या हाताला काम, नंतर बाकीच्यांचा विचार करू. या देशातला तरुण जो आहे तो कुठेही जाऊ शकतो, कुठेही जाऊ शकतो. त्याचं चेकिंग करणं, त्याला थांबवणं, म्हणजे हे कायद्यात इंटरस्टेट मायग्रेशन ऍक्ट नावाचा एक कायदा आहे की तुम्ही एखादं राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जाणार असाल तर तुम्ही का त्या राज्यात आलेला आहात? या देशातला माणूस कोणी कुठेही जाऊ शकतो हे मान्य, पण तू कशासाठी आलायस? तू नोकरीसाठी आलायस? कुठे नोकरी आहे तुझी? नोकरी करणार असेल तू राहणार कुठे आहेस? या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या कायद्यात बसवून तुम्हाला पोलीस स्टेशनला रजिस्टर करूनच तुम्हाला राज्यात यावं लागतं. हा कायदा आहे, माझा नाहीये. हा कायदा असेल तर अंमलबजावणी का होत नाहीये? काही माहितीच नाही हो या लोकांना, काही इंटरेस्टच नाहीये. आपली संस्थानं उभी करणे आणि त्याच्यासाठी पैसे खाणे याच्या व्यतिरिक्त यांच्याकडे काही कुठचं आहे का काम? काही काम आहे का? ज्या लोकांना निवडणुकीच्या तोंडावरती तिकीटं कोणाला द्यावीत तर आपल्या नातेवाईकांना द्यावीत, ह्याच्या पलीकडे जर सुचत नसेल
आणि जो समाज यांच्यासाठी झेंडे घेऊन फिरतो त्यातला कोणी आमदार बनावा किंवा त्यातला कोणी खासदार बनावा असं जर वाटत नसेल, त्या समाजात त्या लोकांकडनं त्या राजकारण्यांकडनं तुम्ही कसली अपेक्षा करतात सुधारण्याची? तुम्ही हे सगळे मुद्दे मांडत असताना किंवा हा विकास आराखडा मांडत असताना पृथ्वीराज चव्हाण यांचा दावा आहे की महाराष्ट्र पहिला आहे. हो, पण त्या पृथ्वीराज चव्हाणांचा काही संबंध नाही ना त्याच्याशी. सरकारचा दावा आहे, म्हणजे राष्ट्रवादीचा असेल की महाराष्ट्र पहिली पहिला गोष्ट आहे. लक्षात घ्या, ह्याच्यामध्ये कुठच्या तुम्ही राज्यकर्त्या एकीकडे वेगळा वेगळा म्हणण्यापेक्षा खूप पुढे जाणारा महाराष्ट्र तुम्हाला बघायचा आहे आणि आम्ही पुढे जाऊ. पुढे जाणारा आणि वेगळा महाराष्ट्र बघायचा आहे मला. रोजच्याच गोष्टींमध्ये खितपत पडलेलं महाराष्ट्र मला नाही बघायचं आहे. आणि एक पहिली गोष्ट तुम्हाला सांगतो, या महाराष्ट्रामधला जो समाज आहे यांनी सुरुवातीपासून जे एक वातावरण निर्माण केलं म्हणून उद्योगपती इथे आले, महाराष्ट्रात आले आणि त्यांनी उद्योग इथे सुरू केले. महाराष्ट्रातला कोणी माणूस गेला नव्हता बाहेर आनंदीबाईसारखा, त्या गुजरातच्या मुख्यमंत्र्यांसारखा, की काय ठेवलं तिकडे या इकडे, असा कोणी गेला नव्हता. इथल्या समाजाने एक सुरुवातीपासून एक वातावरण निर्माण केलं जे होतं, त्याच्यामुळे उद्योगपती इकडे आले. नाही तर का नाही गुजरातमध्ये गेले, का नाही कर्नाटकात गेले, का नाही आंध्र प्रदेशमध्ये सुरुवातीपासून गेले, का नाही तामिळनाडूमध्ये गेले, का नाही मध्य प्रदेशमध्ये गेले? याचं कारण महाराष्ट्राने सुरुवातीपासून महाराष्ट्रातला जो समाज आहे, ज्या समाजाचे जे संस्कार आहेत किंवा ज्या प्रकारे आजचा आपला समाज जो पाहत होता किंवा पाहतो रादर, त्याच्यामुळे त्या वातावरणामुळे ही लोक इथे आली. आपण महाराष्ट्र हा सर्वसमावेशक होता, नाही त्याचा पहिल्यापासून विचारच तसा आहे. वेगळाच आहे. पण आता आनंदीबेनी येऊन म्हणतात की तुम्ही उद्योगपती आमच्या गुजरातमध्ये या. मग काय मग महाराष्ट्र पाठी राहिला म्हणून ते देत आहेत की त्यांचं वेगळं काही विचार? महाराष्ट्र पुढे आहे म्हणूनच ते येत आहेत ना, नाही तर कशाला येतील? मग आनंदीबाई त्या बिहारला घरी जात नाहीत. उद्योगपतींनो चला बिहारमध्ये काय ठेवलंय, चला गुजरातमध्ये, का नाही सांगत? राजी, धन्यवाद. तुम्ही सामटेविषयी बोललात आणि तुम्हाला शुभेच्छा. राज ठाकरेंचा विकास आराखडा नेमका काय आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न मी केला. ही मुलाखत इथेच थांबवतो मी. आपण पाहत राहा साम टीव्ही.